त्या बोंढाराई म्हणून गाव आहे नांदेड तालुक्यामध्ये, वरातीमध्ये भांडणं झाले, चाकून मारामारी झाली, एक जण दलित समाजाचा त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला. घोड्यावर बसलेल्या नवरदेवाला माहित सुद्धा नाही काय झालं. आजपर्यंत तो नवरदेव तसा उचलला घोड्यावरून आणि आतमध्ये टाकला, अजून सुद्धा तो नवरदेव आतमध्ये. अशा अनेक घटना शहरामध्ये होत आहेत, याचा गंभीरपणे विचार करणं अतिशय गरजेचं आहे. दलित समाजातल्या काही वाड्या वस्त्यांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये हे लोक घुसत आहेत. अर्बन नक्षलाइट्सच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी करतात, दडपशाही करतात, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करतात. परभणीला घटना झाली, मोठी दंगल झाली परभणीला, मोठ्या प्रमाणामध्ये दुकानं जाळण्यात आली, अनेक लोकांवर हल्ले करण्यात आले आणि पोलिसांनी अडवलं. पोलिसांचं कर्तव्य आहे कलेक्टरच्या टेबलवर जाऊन एखादी महिला तिथं बसून जर कलेक्टरला लाथा मारत असेल तर त्यावेळेस पोलिसांनी अडवायचं नाही का? परंतु जो कोणी अडवणारा अधिकारी होता त्याला सस्पेंड करण्यात आलं. एखादा माणूस एखादा सुवर्ण समाजामध्ये जन्माला येतो, ती काय ऐकून घ्या सन्माननीय सदस्य, एखादा सुवर्ण समाजामध्ये जन्माला येतो, ती काय त्याची चूक आहे का त्याची? आज या काय चुकीचा शब्द आहे का भाऊ? सवर्ण. ते सुवर्ण नाही म्हणालो मी, सवर्णच म्हणालो. समजून घेतलं सगळ्यांनी. तर ती काय आमची चूक आहे का? आज मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव झालेला आहे. काही संघटनांचा त्यांनी ताबा घेऊन जागोजागी अशा पद्धतीनं खोट्या अॅट्रॉसिटी दाखल करणे आणि अॅट्रॉसिटी नावाखाली अनेक लोकांचा छळ करणे हे सुरू झालेलं आहे. माझी विनंती आहे, या कायद्याच्या निमित्तानं ह्या ज्या खोट्या अॅट्रॉसिटी आहेत, ब्लॅकमेलिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालेले आहेत, तर अॅट्रॉसिटी कायदा बघा, आम्ही काय कुठल्या समाजाच्या विरोधात नाही. एखाद्या समाजाला कोणी अनुल्लेख करत असेल, त्याला वाईट पद्धतीने वागणूक देत असेल, त्याला जर बोलत असेल तर निश्चित कारवाई करा. परंतु अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करायचे, ब्लॅकमेलिंग करायचे, या कायद्याचा सुद्धा या निमित्तानं विचार होणं अतिशय गरजेचं आहे. कारण संयुक्त समितीच्या अहवालामध्ये या अॅट्रॉसिटी ऍक्टचा उल्लेख अपराधांचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याऐवजी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे. म्हणून या कायद्याच्या निमित्तानं याचाही विचार व्हावा.